सत्ताधारी भाजप आहे. अंदाजपत्रकात 50 लाख झाडं लावू असं सांगितलं होतं भाजपनं, पण आता महापौर बंगल्यातल्या 20 झाडांची कत्तल झाली आहे. कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनेक झाडांची छाननी झाली. भाजप पुन्हा पुणेकरांना फसवत असं वाटते तुम्हाला? एक लक्षात घ्या, झाडांची कत्तल हा फक्त पुण्यातला विषय नाही. झाडांची कत्तल हा संपूर्ण महाराष्ट्रातला आणि देशातला विषय. पर्यावरणावरती आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो. सेमिनार घेतोय जागतिक स्तरावर, मंत्री जातात, पण अनेक राज्यांमध्ये विकासाच्या नावाखाली जी जंगलतोड आणि झाडतोड सुरू आहे त्याचा परिणाम शेवटी माणसाला भोगावा लागतो. त्याला आपण आता जलवायू परिवर्तन म्हणतो, क्लायमेट चेंज. सकाळी तुम्ही सगळे मला भेटलेला अर्धे यातले. सुरुवातीला मी सर्व पत्रकारांचा मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या पक्षाचे पुणे महानगरपालिकेचे गटनेत्यांची इच्छा होती की आदरणीय राऊसाहेब पक्षाचे प्रमुख या नात्याने आणि संपर्क नेते या नात्याने त्यांनी आपल्या कार्यालयाला भेट द्यावी आणि त्यातून पुणे शहराचे जे देशस्तरावरचे जे प्रश्न आहेत ते अगदीच बघायचं झालं तर रिव्हरफ्रंटचा एक मोठा विषय आहे. योगायोगाने आज त्याची बैठक आदरणीय आमचे पक्षाचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेबांनी 5 वाजता पर्यावरण मंत्र्यांकडे पण भेट घेतलेली आहे. आणि या निमित्ताने का होईना त्या सर्व विषय जे देशाशी संबंधित आहेत आणि पुणे महानगरपालिकेशी संबंधित आहेत त्याचा आढावा साहेबांनी घ्यावं अशी ती एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. आणि तो त्याचा एक भाग म्हणून आज आदरणीय आमचे पक्षाचे नेते संजय राऊतजी माननीय खासदार आज सदिच्छा भेट या कार्यालयाला दिली. त्यांनी पुण्यातले असलेले जे विभिन्न समस्या आहेत त्याची देखील प्रश्नाची जाणीव त्यांना आहेतच, ते जाणून घेण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. आणि आज नितीन गावडे जे आमचे गटनेते त्यांनी त्यांचं स्वागत केलं. माझ्याबरोबर वसंततात्या मोरे जे माजी नगरसेवक आहेत, त्याचप्रमाणे शहर प्रमुख संजय मोरेजी, गजानन तरपुडेजी, आमचे इतर सर्व आजी माजी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने अधिकारी या निमित्ताने आलेले आहेत. आणि मग मी सुरुवातीलाच पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आणि किंवा आपल्याला विनंती करतो की आपण काही प्रश्न असतील तर आपण विचारा. त्यांचं नाव प्रशांत नाव अनेक वर्ष पुण्यात येतो आहे, पण पुणे महानगरपालिकेत येण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. आश्चर्य वाटतं तुम्हाला सचिन, पण मी आता मुंबई महानगरपालिकेत गेलो. तर महापालिका आहे त्याचे आमचं कार्यक्षेत्र आहे. महानगरपालिकेतल्या निवडणुकात प्रचार करायचा आणि पुढे जायचं. पण आता एकच नगरसेवक निवडून आहे आणि ते गटनेते झाले. आणि त्या गटनेत्यांच्या कार्यालयात मी त्यांची इच्छा होती यावं नितीनजींच्या. आणि सुंदर महापालिकेत किती छान छान कार्यालय बनवलेली आहे. चांगलं आहे. पुण्यामध्ये बरेचसे सकाळी मला भेटले यातले पत्रकार बहुसंख्य. काही वेळापूर्वी मी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळला भेटलो, आजारी आहे. त्यांच्याशी थोडीफार चर्चा झाली. खरं म्हणजे नगरसेवक जे आहेत सर्वच पक्षाचे, त्यांची संख्या किती असो
कोणाची 1 असेल किंवा कोणाची 103 असेल, या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाचं तेवढंच योगदान असायला पाहिजे. लोकांनी निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी आहेत. एकदा तुम्ही निवडून आल्यावर महापालिकेचं प्रशासन असेल, महापौर असेल, या शहराचे पालकमंत्री असतील, त्यांनी पक्षाचा विचार न करता शहराच्या विकासासंदर्भात पावलं टाकून त्या नगरसेवकांना प्राधान्यानं त्यांच्या विकासाच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. ही पहिल्यापासून या राज्याची भूमिका राहिली. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात ते चित्र दुर्दैवाने दिसत नाही. ते बदलावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याशिवाय शहरांचा आणि राज्याचा विकास होणार नाही. सर, तुम्ही पुणे महापालिकेत आहात म्हणून हा प्रश्न